नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि हे बघा हे पण शुभमच आहे. तर आमचं आहे डेलीचा प्रॅक्टिकल, त्याच्यामुळे हे बघा दूर चाललंय. आणि हा आपला पूर्ण जे पनीर बनवण्याची प्रोसेस असते ते तुम्हाला दाखवणार आहे. कसं तर मी शॉर्ट ब्लॉग बनवायचा म्हणजे केला होता प्लॅन, पण तुम्हाला ते दाखवावं म्हणजे पूर्ण प्रोसेस. त्यासाठी पूर्ण लॉंग प्रोसेस जे पण असते ते तुम्हाला दाखवणार. तर चला आपण आणि डिपार्टमेंट मध्ये बनवूया. मला एक पॅकेट ठेवा रे. फोटो ते कोऑग्युलेट होतं पूर्ण आणि त्याची कट फॉर्म करायला सुरुवात करायचा, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती थांबेल. जर कुकिंग प्रोसेस होत राहिली तर आपलं पनीर आहे ना चिवी होऊन जाईल, म्हणजे असं घट्ट होईल की ज्याने आपल्याला रबरी टाईपमध्ये होऊन जातं. त्यामुळे आपली टेम्परेचर कमी करून बंद करून द्यायचा गॅस. आणखीन काय सांगायचं याच्यामध्ये, ते पनीर आपण घ्यायचं, त्यातला लिक्विड सेपरेट करायचं आपल्याला सॉलिडपासून. सॉलिड काय तर आपलं प्रॉपर प्रोटीन आहे, तर ते प्रोटीन आपण आपल्या मस्लिन क्लॉथमध्ये गाळून घ्यायचा. तो वे बाजूला निघतो, मग वे आपण बाजूला ठेवून द्यायचा आणि फक्त पनीर आहे ना तो प्रेस करण्यासाठी आपल्याला अगोदर त्यातलं पूर्ण वॉटर रिमूव्ह करावं लागतं. वॉटर रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यावर वेट ठेवतो पनीर प्रेससाठी आपल्याला काय म्हणजे आपल्याकडे असेल मशीन पनीर प्रेसची तर ते ठेवायचं, नाही तर कुठलीही वेट जे आता जास्त मोठं वजनाचं एक सामान त्याच्यावरती ठेवून द्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं पूर्ण वॉटर रिमूव्ह होईल. आणि वॉटर रिमूव्ह झालं तरच त्याचं जास्त लाईफ शेल्फ लाईफ वाढणार आहे, नाहीतर वॉटर त्याच्यामध्ये असेल तर शेल्फ लाईफ कमी होऊन जाते त्याची. त्याच्यामुळे पूर्ण प्रॉपर वॉटर रिमूव्ह करायचं. नंतर ना ते प्रॉपर वॉटर रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट 30 मिनिट्स पनीर प्रेसवर ठेवावं लागतं. आणि नंतर ना फ्रीझरमध्ये आपण कोल्ड वॉटरमध्ये त्याला ठेवून देतो, जेणेकरून ते प्रॉपर बाइंडिंग करेल आणि मोल्डिंग होते त्याची, म्हणजे प्रॉपर एक शेप गेन करतो. नंतर ना आपल्याला ज्या फॉर्ममध्ये पनीर कट करून खायचं आहे त्या फॉर्ममध्ये आपण करू शकतो. तर त्याला फक्त टेम्परेचर लक्षात ठेवा, कोणत्या स्टेजला टाकायचं आहे हे लक्षात ठेवा. कोणत्या स्टेजला टाकायचं आहे, जेव्हा टेम्परेचर 80 डिग्री होईल तेव्हा आपल्याला. आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय सांगितलं तुम्हाला, सिट्रिक ॲसिडचं 2 ग्रॅम पर 1 लिटर. त्यानुसार सिट्रिक ॲसिड घ्यायचं, ते डायल्यूट करून टाकायचं ॲटलिस्ट 150 ml वॉटरसोबत. हो का. अजून टेम्परेचर अगोदर बॉइलिंगला जाण्याच्या अगोदर 90 डिग्रीपर्यंत त्याला हीट करायचं आणि नंतर ना 80 डिग्रीपर्यंत कूल डाऊन करायचं. मग सिट्रिक ॲसिड टाकायचं. नंतर ना ते कर्ड फॉर्मेशन होतं, मग त्याला व्हेरी रिमूव्हल करायचं. व्हेरी रिमूव्हल झाल्यानंतर पनीर प्रेस करायचं. पनीर प्रेस झाल्यानंतर कोल्ड वॉटरमध्ये मोल्डिंगसाठी ठेवून द्यायचं. ही एक साधी सोपीशी प्रोसिजर आहे. समजलं नसेल तर विचार करा, सोपीच आहे आपल्याला. तुला घेऊ सांगते माझं घे म्हणून. हँडसम बाय बघा है ना. पण खूप मोठी प्रोसिजर आहे तिची. आदल्या दिवशी म्हणजे माझे कॉन्सन्ट्रेशन नाही घेऊ आपण, एकच प्रॉपर प्रोडक्ट बनवू आणि ते आपण सगळ्यांमध्ये मी आता एक 5-10 मिनिट आणि आपण ह्याला ड्रेन करून घेऊया आणि नंतर फ्रीझरमध्ये ठेवून घेऊया. तुम्ही जेवण तुमच्या मनावर, जर बॅकचा टाइम झाला असेल तर जा जेवायला, अदरवाईज नाही. किती वाजेपर्यंत? 1 पर्यंत. ऍक्टिवेट करणार.
पूर्ण फाटले का पण आपण खाऊ शकतो. थोडं मोल्डिंग व्हावं लागेल आणि थंडी प्रेस केलं ना सांगितलं ना तुला. आता आपण काय केलं बॉईलच्या अगोदर फक्त हॉस्पिटलचं नेऊन फेस करायला प्लेट मध्येच काढणं. आपण विकत नाही पण बाजारात विकलं जातं ना वे प्रोटीन, जे जिम करतात वगैरे, व्हेजिटेरियन्स आहेत ज्यांना ड्रिंक्स पण जातात ना वे प्रोटीनचे बोलू नको ना. आयफोन घ्यावा लागतो. बस बंद करा. त्याला पोट दुखते का आज खाल्ल्यावर का होत नाही. मी खाल्लेलं असं खाल्लेलं आहे पाणी गळू पोळ्याला का. अरे खाली ठेवू थोडा पोळ्यात असले तर खाली ठेवा. होत डायरेक्ट काय बरं तोंडावर पाणी गरम निघालं का. हे काही आपण करत नाही. आम्हाला माहिती नाही काय करतात. मिल्क पावडर मिल्क गरम आहे. आता मॅडम कुठे वाचायला फ्रीज मध्ये कुठे वाजव म्हणजे बर्फाची शिवला बसवा. कसला भारी वास जास्त बारकी का उघडे ठेवलं हे नक्कीच. थोडं इकडं जाईल. पूर्ण वेळ निघून गेला की मग याला थोडा वेळ कोल्ड वॉटरमध्ये ठेवून द्यायचं जेणेकरून ते प्रॉपर बाइंड होईल आणि मग नंतर न कट करून स्टोअर करू शकतो रेफ्रिजरेटरमध्ये. अदरवाईज सेल करू शकतो. 30 मिनिट. आता 30 मिनिट्स आहेत आपल्याला. पनीर फ्रेश काढूया आणि याचे पीसेस कट करूया. पहिल्यांदा वेट बघूया किती होते, यील्ड किती झाले बघितल्यावर आपण चेक करूया. तुम्हाला लिहून 327 का 0.327 खाली देखील 27 आता टोटल झाले 1895 ग्राम -200
327. नाही नाही ते minus किती झालं? काहीच नाही, काहीच गेलं नाही आता. फोटो घे बरं दाखव सरांना. 760 रुपयेच झाले. कधी 327, 1895. कापून नाही. सरांना बोलला बोला. कोण सांगितलं काय ते दुसरं म्हणून निघायचं. अरे जास्त सांगितलं ते कमी करून यायची पण बरोबर आहे. वा काय छोटे छोटे केलं स्टॉल टाकलं मार्केट ऐसी कमी करून एकटे तरी काय मग. हे पण 40 ग्राम एक बॉडी काढ. याची छोटीशी काढ 40 ग्राम. थोडंसं नाही ग एवढं नाही. ती खा ती का सांगायला लायक आताच मला हे टाक वाटलं असं आणि हे थोडं इकडं मध्ये कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर.